नमस्कार फ्रॉम स्कॉटलंड. तर माझं कालच मिसळ बनवायचं ठरवलं होतं. तर त्यासाठीच मला ब्रेड आणि फरसाण आणायला ओल्डी आणि ऑल इन वनला जायचं होतं. 2च गोष्टी आणायला गेलेलो, पण एक्स्ट्राचं काहीतरी घेऊन येतोयच नेहमी. किती पण मनाला जरी ठरवलं, की तरी पण एकाचं 2 तर गोष्टी होतातच. असो मग सकाळीच काल मी मटकी भिजत ठेवलेली आणि खूप सुंदर मोड पण आलेले. मटकी मी इंडियावरूनच घेऊन आलो होतो. मग पहिला तर मटकीला तेलामध्ये हळद घालून भाजून घेतलं आणि 3 ते 4 ग्लास पाणी घालून चांगलं शिजवून दिलं. त्यानंतर मसाल्यासाठी सुकं खोबरं, तीळ भाजून घेऊन मिक्सर जारमध्ये घालून त्याच्यामध्ये कोथिंबीर, जिंजर, गार्लिक आणि थोडं पाणी घालून फाईन पेस्ट करून घेतली. मग कढईत तेल, खडे मसाले, कांदा, टमॅटो, बटाटा आणि वाटलेला मसाला घालून छान भाजून घेतलं. त्याच्यामध्ये मग आमचा घरचा मसाला घातला आणि नीट मिक्स करून त्याला चांगला वास येऊपर्यंत भाजून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये मटकीचं पाणी घालून त्याच्यात गरम मसाला आणि थोडं पाणी आणि मीठ घालून मस्त कट येऊपर्यंत उकळी दिली. तुम्ही हवं तर मिसळ मसाला किंवा चिकन मसाला सुद्धा घालू शकता. तर रेसिपी खूप इझी आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा. त्यानंतर रोहननी एक मला ॲमेझॉन गिफ्ट पार्सल केलेलं, ते दुसऱ्या ब्लॉकमध्ये डिलिव्हर झालेलं, त्याच्यामुळे मी ते आणायला गेलो. खूप सुंदर गिफ्ट होतं. मग थोडं काम करून मी आणि दिशा क्रिसमस विंटरफेस्ट बघायला जायचा प्लॅन झाला. सगळ्या स्ट्रीट्सवरती फेस्टिव्ह लाईट्स, मस्त असे क्रिसमस स्वीट्स, फेरीज आणि बरंच काही होतं. क्रिसमस ते पण UK मध्ये म्हणजे वाईबच वेगळी आहे. म्हणजे एकेकाळी मी मूवीमध्ये बघितलं, पण आता लाईव्ह बघतोय. खूप छान वाटतंय. त्यात एक येताना मला माझे फॉलोअर्स सुद्धा भेटले, त्यांना सुद्धा भेटून मला खूप सुंदर वाटलं.